नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 37. आज शारदा बऱ्याच दिवसानंतर सुदर्शन यांना भेटायला आली होती. त्यांनाही प्रल्हादचे मनापासून वाईट वाटत होतं, पण आपली मुलगी जबाबदारीने वागत आहे याचं त्यांना कौतुक वाटत होतं. शेवटी त्यांची परवरिश वाया गेली नव्हती. निघते बाबा, घरी जायला उशीर होईल. प्रल्हाद वाट पाहत असतील. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. शारदा जाण्यासाठी उठली. आय रिअली प्राऊड ऑफ यू बेटा. आज तू आपल्या बापाचं नाव मोठं केलं. नेहमी अशीच राहा. सुदर्शन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. शारदाने त्यांना मिठी मारली. तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत असू द्या. प्रल्हाद हळूहळू सावरत आहेत. घरामध्ये सर्व काही नॉर्मल आहे, त्यामुळे चिंता करण्यासारखं काहीही नाही. मी सांभाळून घेईल. शारदा अगदी पोक्त बाईसारखी बोलत होती. शेवटी आपली मुलगी प्रपंचात रमली आहे हे पाहून त्यांना बरं वाटत होतं. प्रल्हाद केव्हापासून शारदाची वाट पाहत होता, पण ती अजूनही घरी आली नव्हती. त्यामुळे त्याला एकटं वाटत होतं. सध्या शेतामध्ये करण्यासारखं काही काम नव्हतं, त्यामुळे तो घरीच थांबला होता. तितक्यात त्याला शारदाची कार येताना दिसली. तो आपल्या जागेवरून उठला व गेटच्या बाहेर येऊन उभा राहिला. तुम्ही लवकर घरी आलात? शारदाने त्याला पाहून गाडी थांबवली. तसा त्याने फ्रंट साईडचा दरवाजा उघडला व तिच्या शेजारी येऊन बसला. गाडी सरळ रस्त्यावर घ्या, प्रल्हाद म्हणाला. तिला तर काहीच समजत नव्हतं. त्याच्या सांगण्यावरून तिने कार स्टार्ट केली. आता सांगणार आहात का आपण कुठे चाललो आहोत ते? शारदाला काहीच समजत नव्हतं. मी सांगतो तशी गाडी वळवा. आपल्याला जास्त लांब जायचं नाही. प्रल्हाद आपल्याला कुठे घेऊन चालला आहे हे तिला माहीत नव्हतं, पण त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटत होता. त्याने सांगितलं तशी तिने गाडी वळवली आणि काही मिनिटांनी त्याने गाडी थांबवायला सांगितली. तसे दोघेही गाडीतून उतरले. आपण नक्की कुठे आलो आहोत? शारदाने विचारलं. आजूबाजूला मनमोहक निसर्गरम्य परिसर होता. प्रल्हादने तिचा हात पकडला व चालू लागला. तिथे आणखीही बरेच पर्यटक होते आणि काही हॉटेल्स व खाण्याची दुकानं होती, जे पाहून ती समजून गेली होती की हे पर्यटक स्थळ आहे. प्रल्हाद तिला घेऊन खालच्या बाजूला आला. तिची नजर समोर गेली आणि तिची कळी खुलली. वाव, किती सुंदर आहे. तिच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले. समोर अथांग पाणी पसरलं होतं, जे आकाशाला जाऊन भिडलं होतं. प्रल्हाद तिला पवना डॅम दाखवायला घेऊन आला होता, जो पर्यटकांचा आवडता स्पॉट होता. आमच्या मावळातील खास आकर्षणाचं ठिकाण आमची पवना नदी आहे, जी कित्येक गावांची तहान भागवते. आज आमची शेती जी बहरली आहे ती याच नदीची कृपा आहे. प्रल्हादचा मूड आज बऱ्यापैकी चांगला वाटत होता, जे पाहून ती सुखावली होती. चला ना, मला पाण्यामध्ये भिजायचं आहे. शारदा एखाद्या लहान मुलीसारखी हट्ट करत होती, म्हणून तो हसला आणि दोघेही पाण्याच्या अगदी जवळ गेले, जिथे बोटी होत्या. शारदा पुढे गेली व आपले दोन्ही पाय पाण्यामध्ये भिजवले. थंडगार पाण्याचा स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता. प्रल्हाद जवळच असलेल्या खडकावर बसून एकटक तिला पाहत होता. ती बराच वेळ पाण्यामध्ये खेळत होती. तुम्ही पण या ना, शारदा त्याला बोलावत होती. तुमचं चालू द्या, मी आधी पण बऱ्याच वेळ आलो आहे.
प्रल्हाद म्हणाला. काही वेळ ती पाण्यामध्ये खेळली. नंतर त्याच्या शेजारी येऊन बसली. किती शांतता आहे ना इथे. शारदा आजूबाजूचा निसर्ग डोळ्यात साठवत होती. म्हणून तुम्हाला घेऊन आलो होतो. जेव्हा मला एकटेपणा जाणवतो तेव्हा मी इथे येऊन बसतो. कारण या ठिकाणी एक वेगळीच शांतता आहे. आधी मी एकटा येत होतो, पण यापुढे तुम्हाला घेऊन येत जाणार आहे. कारण या शांततेपेक्षा तुमचा सहवास मला हवाहवासा वाटतो. प्रल्हादने तिचा नाजूक हात आपल्या हातामध्ये घेतला. म्हणून ती मंद हसली. मी कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत असेल. तुमची साथ कधीच सोडणार नाही. शारदाने त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवलं. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांचा सहवास अनुभवत होते. सूर्य अस्ताला चालला होता. यावेळी दोघांना संवादाची गरज नव्हती. ते दोघे आपल्याच विश्वात रमले होते व नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होते. प्रल्हाद बऱ्यापैकी सावरला होता आणि याला कारणीभूत शारदा होती. यापुढे कितीही बिकट परिस्थिती आली तरी जोमाने उभं राहायचं हे त्याने ठरवलं होतं. शारदाची साथ असल्यावर तो अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणार होता. कारण तिच्यामुळे त्याच्या मनाला नवीन उभारी मिळाली होती. त्यामुळे त्याने शेतीचं काम पुन्हा करायला सुरुवात केली होती. सागरने हॉटेलची जागा शारदाला दाखवली. तिला हा पॉइंट मनापासून आवडला होता. कारण रस्त्यावर बरीच रहदारी होती आणि हॉटेल मात्र नाममात्र होते, जे फक्त नावाला चालवले जात होते. यावेळी सागरजवळ एकही पैसा नव्हता. त्यामुळे त्याने लोन घेतलं होतं आणि बाकी पैसे शारदाने दिले होते. म्हणून त्याची पण गाडी रुळावर आली होती. आधीच त्याच्याकडे नाममात्र शेती होती, ज्यामध्ये घराच्या जबाबदाऱ्या, मुलाचे शिक्षण पूर्ण होणार नव्हते. पण यापुढे तो शेतीसोबत हॉटेलचा व्यवसाय करणार होता. त्यामुळे त्याची चिंता मिटली होती. आज हॉटेलचा उद्घाटन समारंभ होता. हॉटेलचं नाव काय ठेवायचं यावर बरीच चर्चा झाली होती. पण शेवटी सुलोचनाबाई यांनी सागर नाव सुचवले. आधी तर तो नाही म्हणत होता, पण नंतर सर्वांचं एकमत झालं म्हणून हेच नाव फायनल करण्यात आलं. सर्वजण हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी जमले होते. गावातील काही नामी हस्ती यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. हॉटेल जास्त मोठं नसलं तरी आकर्षक होतं. सागरने खूप छान सजावट केली होती. सर्वजण दरवाजामध्ये उभे होते. सागरने शारदाच्या हातामध्ये कैची दिली. हे घ्या वहिनी, उद्घाटन तुमच्या हाताने होऊन जाऊ द्या. कारण आज तुमच्यामुळे माझं कितीतरी वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सागरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. असं काय करताय भाऊजी? उलट तुम्हीच मला मदत केली आहे. कारण तुमच्यामुळे माझा पण फायदा होणार आहे. तुम्ही दोघांनी जोडीने रिबीन कट करा. कारण मेहनत सर्व तुमची असणार आहे. शारदा म्हणाली. हा मान फक्त तुमचा आहे. ज्या दिवशी शेताचं नुकसान झालं त्यानंतर 2 दिवस यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेला नव्हता. पण जसं तुम्ही यांच्या डोक्यावर हात ठेवला हे सर्व टेन्शन विसरून गेले. त्यामुळे नाही म्हणू नका. अनिता मोठ्या मनाने म्हणाली. अगं पोरी, समधी म्हणत आहे तर नाही बोलू नको, सुलोचनाबाई म्हणाल्या. म्हणून शारदाचा नाईलाज झाला. अरे प्रल्हाद, तू पण ये ना, सागर म्हणाला. प्रल्हाद एका कोपऱ्यामध्ये हाताची घडी घालून बसला होता. मी इथेच बरा आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्या पापाचा भागीदार मी होणार नाही. हे बघ,
मांस मच्छीचे कसे मोठे मोठे फोटो लावले आहेत. मी तर तुझ्या हॉटेलचं पाणी सुद्धा पिणार नाही, प्रल्हाद थोडा गुस्सात म्हणाला. म्हणून सर्वजण हसायला लागले. याचं काही होणार नाही, सागर म्हणाला. शारदाने रिबीन कापली. तसा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला व आतमध्ये आले. फर्निचर मोजकं होतं, पण सर्वीकडे टापटीप आणि नीटनेटकेपणा होता. त्यामुळे हॉटेल सर्वांना मनापासून आवडलं होतं. त्याने काम करण्यासाठी 2 पोरं आणि 1 कूक नेमला होता. त्याला काही दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार होता, पण त्यानंतर सर्व काही व्यवस्थित होणार होते. त्या दुपारी सर्वांची हॉटेलवर जेवणं झाली. प्रल्हादने खरंच पाणी सुद्धा पिलं नाही, त्यामुळे सर्वजण त्याची मस्करी उडवत होते. आज बऱ्याच दिवसानंतर सोमनाथने अक्षय आणि सोनालीला भेटायला बोलवलं होतं, कारण यापुढे त्याला थांबून चालणार नव्हतं. तिघेही आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये चहा घेत बसले होते. आता तरी डोळे उघडा, मी म्हणतो, आणखी कोणासाठी थांबला आहात? सोमनाथने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. आम्ही हा विषय काढणारच होतो, पण तू पाहिलं ना, दादाला शेतीमध्ये किती मोठं नुकसान झालं, त्यामुळे आम्हाला शांत बसावं लागलं, अक्षय वैतागत म्हणाला. तुम्हाला फक्त नुकसान दिसतं. त्या सागरला हॉटेल उभारण्यासाठी लाखो रुपयाची मदत केली, ते दिसलं नाही. सोमनाथ आगीमध्ये तेल ओतायचं काम करत होता. ते पैसे जाऊबाईने दिले आहेत, मी माझ्या कानाने ऐकलं होतं, सोनालीने माहिती दिली. तुम्ही भोळ्या आहात वहिनी, त्यामुळे तुम्हाला असले छक्के पंजे कळणार नाही. शारदा वहिनी वकील आहेत, त्यात त्यांच्या लग्नाला 1 वर्ष सुद्धा झालं नाही, त्यामुळे खरंच तुम्हाला वाटतं की ते एवढी मोठी रक्कम आंधळ्यासारखी कोणालाही देतील, आणि ते पण त्या मुलाला ज्याला हॉटेलचा काहीच अनुभव नाही. हा सर्व एक बनाव आहे. प्रल्हाद दादाने चांगलाच पैसा दाबून ठेवला आहे, जो त्याला स्वतःला गरज असते तेव्हाच बाहेर निघतो. आता फक्त तो प्रत्येक वेळी बायकोचं नाव पुढे करणार, म्हणजे तुम्हाला आणि कोणाला संशय यायला नको. सोमनाथ पुरेपूर त्या दोघांचे काम भरत होता, त्यामुळे आता ते दोघे विचारात पडले होते. सोमनाथ दादाच्या मताशी मी सहमत आहे. हा संशय मला पण आला होता. तुला जर बोलता येत नसेल तर मला सांग, यापुढे मी माघार घेणार नाही. सोनाली चांगलीच पेटली होती, त्यामुळे अक्षय शांत बसणार नव्हता, कारण तिच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. रात्री शारदा आपल्या रूममध्ये आली. आज ती खूप थकली होती. प्रल्हाद अजूनही आला नव्हता. आधीच तिला झोप येत होती. तिला तर कपडे चेंज करायलाही जीवावर आलं होतं. तरीही ती तशीच वैतागत बाथरूममध्ये गेली व खांद्यावरची पिन काढली. तितक्यात तिच्या खांद्यावर काहीतरी पडलं. तिने नजर वळून पाहिलं, तशी तिच्या तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली. तिच्या आवाजाने प्रल्हाद धावतच रूममध्ये आला. शारदाने पटकन आपली साडी फेडली व धावतच बाहेर गेली. तिने प्रल्हादला घट्ट मिठी मारली. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता व अंगाला कापरं भरलं होतं. शारदा, तुम्ही ठीक तर आहात ना? काय झालं? तिची अवस्था पाहून प्रल्हाद घाबरला होता, पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. भीतीने तिचा श्वास वर खाली होत होता. शारदा, माझ्याकडे पहा आणि सांगा, काय झालं आहे? तुम्ही इतक्या का घाबरला आहात? प्रल्हादला तर काही समजत नव्हतं. शारदाने त्याच्या भोवती असलेला हाताचा विळखा आणखी घट्ट केला. आधीच ती नको त्या अवस्थेत त्याला बिलगली होती, म्हणून त्याची चलबिचल सुरू होती. तिचा स्पर्श त्याला घायाळ करत होता. प्रल्हाद प्रेमाने तिला गोंजरत होता. तिने मान वर केली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.
ओठांची थरथर होत होती. यावेळी तिचा चेहरा त्याच्या छातीवर विसावला होता. तिच्या अशा जवळ येण्याने त्याचा मेंदू बंद पडायची वेळ आली होती. माझ्या साडीवर पाल पडली. शारदाच्या थरथरत्या होठातून कसेबसे शब्द बाहेर पडले. तसा प्रल्हादने डोक्याला हात मारला. काय? तुम्ही पालीला घाबरला? प्रल्हादचा विश्वासच बसत नव्हता. कारण तिची अवस्था पाहून त्याच्या मनात नको ते विचार आले होते. मला आधी माहीत असतं की तुमच्या घरामध्ये पाल आहे तर मी कधीच तुमच्या सोबत लग्न केलं नसतं. तुम्हाला माहीत आहे ती माझ्या खांद्यावर पडली. माझा तर जीव जायची वेळ आली होती. मी जर मेले असते तर. शारदा मोठमोठ्याने रडायला लागली होती. तुम्ही आधी शांत व्हा पाहू. तुम्हाला काहीही होणार नाही. तुमच्या अंगावर पाल पडली होती म्हणून आधी आंघोळ करून या. प्रल्हाद तिला शांत करत म्हणाला. पाल बाथरूममध्ये आहे आणि तुम्ही मला आंघोळ करायला सांगत आहात. तुम्हाला माहीत आहे ती किती मोठी होती. आता जोपर्यंत तुम्ही तिला घरातून हाकलून काढत नाही मी या रूममध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही. शारदा रडायला लागली होती. तिची समजूत कशी काढावी हेच त्याला समजत नव्हते. आधी हे रडणं थांबवा पाहू. तुम्ही अनुच्या रूममध्ये जाऊन आराम करा. मी पालीला बाहेर काढतो. प्रल्हादने तिला शांत केलं. पण एक गोष्ट तो समजून गेला होता की ती पालीला भयंकर घाबरत होती. तिने हो मध्ये मान हलवली व बाहेर जाण्यासाठी निघाली. तुम्ही कुठे चालला आहात? प्रल्हादने विचारलं. मी एक क्षण सुद्धा या रूममध्ये थांबणार नाही, नाहीतर ती पुन्हा माझ्या मागावर येईल. शारदाच्या बोलण्याचं त्याला जाम हसू येत होतं. पण तिला राग येईल म्हणून त्याने कसं बसं आपलं हसू आवरलं. साडी तर नेसा, प्रल्हाद धीर एकवटून म्हणाला. ती लगेच भानावर आली आणि आपले दोन्ही हात छातीवर क्रॉसमध्ये धरले. आपण त्याच्यासमोर अशा अवस्थेमध्ये आलो होतं याचं सुद्धा तिला भान राहिलं नव्हतं. मी नाही नेसणार. ती कबडमध्ये लपून बसली असेल तर. शारदा अजूनही घाबरलेली होती. त्याने तिच्या अंगावर शॉल ओढावली. प्रल्हाद तिला घेऊन बाहेर आला. यावेळी सर्वजण झोपेच्या अधीन होते. अनुची रूम त्याच मजल्यावर होती जिथे सहसा कोणी येत नव्हतं म्हणून त्याला भीती नव्हती. त्याने दरवाजावर ठकठक केली. तिने पटकन दरवाजा उघडला. वहिनी, काय झालं? अनु पण घाबरली होती. तुझ्या वहिनीच्या अंगावर पाल पडली होती म्हणून ती घाबरली आहे. तिला इथेच आराम करू दे. मी पाल बाहेर काढतो, नाहीतर ही रूममध्ये येणार नाही. प्रल्हाद म्हणाला. अनु डोळे फाडून तिच्याकडे एकटक पाहू लागली. आमची तोंड काय पाहत बसली आहे? त्यांना आतमध्ये घे. त्यांना अशा अवस्थेत कोणी पाहिलं तर बरं दिसणार नाही. प्रल्हाद म्हणाला. माझ्या रूममध्ये 2 पाली आहेत, अनु म्हणाली. तशी शारदा पुन्हा मोठ्याने ओरडली. तुम्ही घरामध्ये पाली पाळतात? त्यापेक्षा एखादा साप पाळला असता तर चाललं असतं. मला आत्ताच्या आत्ता माहेरी जायचं आहे, नाहीतर खरंच माझा जीव जाईल. शारदा प्रचंड घाबरली होती. त्यामुळे त्याचा नाईलाज झाला होता, कारण ती ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं. तुम्ही अनुचे कपडे घालून या. मी तुम्हाला माहेरी सोडून येतो. पालीला बाहेर काढल्याशिवाय मी तुम्हाला घ्यायला येणार नाही. मग तर झालं. प्रल्हादजवळ हा एकच पर्याय होता म्हणून ती अनुच्या रूममध्ये गेली आणि काही वेळात कपडे बदलून बाहेर आली. पण तिच्या शरीराची थरथर अजूनही थांबत नव्हती. यावेळी सुलोचनाबाई झोपल्या होत्या म्हणून त्यांना उठवण्याची तसदी त्याने घेतली नाही. प्रल्हादने अनुजवळ निरोप दिला आणि दोघे जाण्यासाठी निघाले. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.